नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. नमस्ते प्रकाश ह्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. बंधूंनो, आज आपण आपटा या गावाकडे जाणार आहोत. हे गाव पनवेलपासून अगदी 30 ते 40 मिनिटावर आहे. आपण या ठिकाणी येण्यासाठी बस, एस टी त्याचप्रमाणे ट्रेनने आपटा या गावाकडे येऊ शकता. आपटा, गुलसुंडे, मोहपाडा, कराडे ही गावे ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची होती. त्यामुळे या ठिकाणी जुनी मंदिरे त्याचप्रमाणे जुने बांधकाम आपल्याला पाहावयास मिळते. आज आपण आपटा या गावातील गणेश मंदिर, त्याचप्रमाणे शिव मंदिर, बापदेव मंदिर तसेच श्रीराम मंदिर हे पाहण्यासाठी आलेलो आहोत. आपटा ह्या गावातील नाक्यावरती आपण उतरल्यानंतर उजव्या बाजूला जाणारी वाट ही या मंदिरांकडे जाते. प्रथम आपल्याला श्री गणेश मंदिर लागते व त्यानंतर शिव मंदिर लागते. मुख्य रस्त्यापासून एक 5 मिनिट अंतरात चालल्यानंतर आपल्याला गणेश मंदिर दृष्टीस पडते. त्याच्या पलीकडे असलेला कर्नाळा किल्ला देखील आपले लक्ष वेधून घेतो. या मंदिराच्या शेजारीच पुरातन शिव मंदिर आहे आणि पुढे वाट ही राम मंदिराकडे देखील जाते. समोर असलेल्या शिवमंदिराकडूनच आपल्याला राम मंदिराकडे जाणारी वाट मिळते. ही वाट स्थानिक गावामधून आहे. गावातील ही वाट समोर असलेल्या छोट्याशा टेकडीकडे जाते. हे मंदिर ह्या टेकडीच्या बाजूलाच आहे असे कळते. सुंदर अशा निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे मंदिर आहे. 175 ते 200 वर्ष जुने असे सांगितले जाते, परंतु या मंदिराचा पुनर्निर्माण करण्यात आलेला आहे. आपल्याला ही जर का वाट लक्षात येत नसेल तर स्थानिक गावकऱ्यांना आपण विचारल्यास ते मार्ग दाखवतात. येथील 2-3 गल्ल्यामधून पुढे गेल्यानंतर एक वाट थेट मंदिरापर्यंत जाते. येथील एक ओढा आपल्याला ओलांडावा लागतो. या मंदिराकडे जाणारा दुसरा रस्ता देखील आहे. त्या मार्गाने आपण कार किंवा रिक्षाने इथपर्यंत पोहोचू शकतो. ही वाट गावातील पायवाट आहे. यापुढे आपण मुख्य मार्गाला लागतो. मंदिराचा हा भाग निसर्गाने संपन्न असा आहे. चहूबाजूस आपल्याला सुंदर वनराईचं दर्शन होईल. पंचक्रोशीतील भक्तगण ह्या राम मंदिरामध्ये पूजे अर्चेसाठी नियमित येत असतात. या मंदिरामध्ये वर्षप्रतिपदा गुढीपाडवापासून रामनवमीपर्यंत मोठा कार्यक्रम असतो. नियमित भक्तिमय कार्यक्रम त्याचप्रमाणे भजन, कीर्तने तसेच यज्ञयाग या ठिकाणी चालू असतात. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही आपल्याला काही जुनी बांधकामे पाहावयास मिळतील. अलीकडच्या काळामध्ये हे मंदिर नव्यानं बांधल्याचे कळते. याचा पुनर्निर्माण करण्यात आलेला आहे. हे मंदिर एखाद्या शांतिमय त्याचप्रमाणे भक्तिमय वातावरणामध्ये असल्याचे आपल्याला लक्षात येईल. गावातील इतर भागाप्रमाणे या भागामध्ये नागरी वस्ती फार कमी आहे. मंदिरात वर्षप्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत कार्यक्रम असल्यामुळे आजही या ठिकाणी भाविकांची गर्दी थोड्या प्रमाणात आहे. या मंदिराचे देखरेख करणाऱ्या समस्त भाविकांशी विचारणा केल्यानंतर असे कळले की सुमारे 175 वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते. त्याआधी कधीपासून होते याची माहिती नाही. त्यानंतर पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर, सुबक आणि छान मूर्ती आहेत. मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम चालू असतात. श्रावण महिना त्याचप्रमाणे दसरा, दिवाळी या सणांच्या कालावधीमध्ये मोठा भक्तवर्ग दर्शनासाठी या मंदिरात येत असतो. वर्षप्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत या ठिकाणी अन्नदान तसेच पूजा अर्चा, होम हवन हे चालू असते. आजही या ठिकाणी होम हवन चालू आहे. या मंदिराचे सभागृह फार मोठे आहे तसेच गाभारा देखील मोठा आहे. आपल्याला अगदी देवापर्यंत सहज जाता येते. मंदिर छान आणि सुंदर वातावरणात आहे. तसेच या ठिकाणची स्वच्छता देखील खूपच छान आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला हनुमानाचे मंदिर आहे हे लक्षात येईल. या ठिकाणच्या मूर्ती ह्या जुन्या पद्धतीच्या आहेत.
बऱ्याच पुरातन मंदिरांमध्ये तसेच गड किल्ल्यांवरती अशा प्रकारच्या हनुमानाच्या मूर्ती आपल्याला असल्याचे लक्षात येते. येथील मूर्ती ह्या जुन्या पद्धतीच्या आहेत अशा लक्षात येतात. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर देखील आपल्याला एक दीपमाळ आहे आणि त्या दीपमाळेच्या खाली एक मूर्ती आहे. तर बंधूंनो, ह्या ऐतिहासिक त्याचप्रमाणे धार्मिक ठेवा जपणाऱ्या आपटा या गावाला नक्की भेट द्या. येथील गणेश मंदिर, शिव मंदिर, त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर ही मंदिरे आपण नक्की पहा. हा व्हिडिओ आपण सर्वांना आपली धार्मिक स्थळे, देवदेवालये, गड किल्ले माहिती पडावेत यासाठी बनविला आहे. यामध्ये काही चुका किंवा त्रुटी असतील तर त्याबद्दल क्षमस्व. आपली पुरातन मंदिरे, धार्मिक स्थळे, त्याचप्रमाणे देवदेवालय, गड किल्ले यांचे आपण रक्षण करूया. यांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.